खूप छान दिसते, अगदी राणीसारखी दिसते। अशा पद्धतीने लाडक्या लेकीला कन्नूरवरून जत्रा संपवून शुभेच्छा द्यायला आई बाबा आलेले आहेत। पूजा काकू, तुमच्याविषयी कितीतरी लिहिलं तरी कमीच आहे, कारण तुम्ही एवढं मला पाठिंबा देता। कन्नड गाण्यावर आणि हिंदी सॉंग्सवर डान्स पण केलेलं। अजून एक खास गोष्ट म्हणजे सरस्वतीला एक छोटी बहीण मिळालेली आहे। आई दोघी बी सुना नाहीत, माझ्या मुली आहेत, मुलीपेक्षा पण जास्त आहेत। वन्स अगेन विश हॅपी बर्थडे मावशी। मी 8 रोज झाले ह्यांच्या घरात आले। आम्ही तर लहानापासून तिचं बर्थडे केलं नाही, सगळं तिच्या मैत्रिणी केल्यात। मला आईला दादाला सगळ्यांना वाटायचं घरच्यांना आमच्या तर कोकणी फॅमिलीला की सर्वांचं सहर्ष स्वागत द कोकणी फॅमिलीच्या ब्लॉग मध्ये। आज आहे पूजाचा वाढदिवस, लग्नानंतर पूजाचा पहिलाच वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त आई बाबा आलेले आहेत, तिची बेस्ट फ्रेंड लहानपणीची दीपू आहे, वहिनी आहेत आणि आज आम्ही वाढदिवस साजरा करून जेवणासाठी आलोय। आज पुष्पक हॉटेलला आम्ही आलोय, जिथे दादाचा आम्ही वाढदिवस केला होता मागच्या वर्षी। आता बर्थडे गर्लला आम्ही केक द्यायचं प्लॅन चालू आहे, नियोजन। त्यानंतर आराध्याच्या आवडीचं केक आपण आणलेला आहे। गेस करा, काकूला गेस करून दे कुठला फ्लेवर आहे। कुठला फ्लेवर आहे जबरदस्त कलरफुलचा केक आहे आणि फ्लेवर मी सांगते, कसाटा फ्लेवर। कसाटा आईस्क्रीम आपण जे खातोय केक छान आहे। चाटून का हे बर्थडे गर्लच्या समोर आम्ही ठेवतोय आणि हे जे आहे राणी दिसण्याचं काय म्हणतात क्राऊन, हे आईनं पूजाला घालावं असं आईला मी सांगतो। अशा पद्धतीनं लाडक्या लेकीला कन्नूरवरून जत्रा संपवून शुभेच्छा द्यायला आई बाबा आलेले आहेत। केक कलरफुल आहे, आयुष्य पण कलरफुल आहे। अशा पद्धतीने केक कट करूया आपण। आराध्या व्हिडिओ शूट घ्यायला 1 2 3 स्टार्ट। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पूजा, हॅपी बर्थडे टू यू। अशा पद्धतीने कट केक ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर। आता आजी काकूला केक भरवत आहे। खाणार का खोगाणार आहे? भरवणार। काकूला बद्दल काय तर लिहिलंय दुपारी कन्नड इंग्लिश तिने ट्रान्सलेट करून। आता अजित पूजाला आता काका पुन्हा एकदा माझ्याकडे नाही करून भरवत आहे। बर्थडे कुणाचा आहे? बर्थडे कुणाचा आहे? 13 फेब्रुवारी अजून लांब आहे, येऊन गेले। ओके, एवढंच। वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता जेवणाचे आयटम आलेले आहेत। एक काय आहे, व्हेज बोना आयटम आहे। आत मिक्स व्हेजिटेबल्स असतात त्याच्यामध्ये, छान दिसायला तर बर्थडे गर्लला जास्त द्या जरा। हात धुवून आलेले दादा फुल तयारीमध्ये, सकाळपासून जेवलेले नाही आहेत काल रात्री म्हणल्याप्रमाणे। सकाळ धरून जेवलं ना दादा?
पहिला खास थांबा फोटो सेशन होऊ दे. यातला व्हिडिओ आलेला पाहिजे. पहिला म्हणजे काकूला हॅपी बर्थडे आणि द कोकणी फॅमिली मधील न्यू मेंबरचं आज बर्थडे आहे आणि छान वाटलं. आम्ही हॉटेलला आलेले आहोत. हॉटेल पुष्पक येथे आलेलो आहोत, जिथे गेल्या वर्षी पप्पांचा बर्थडे झाला. मला छान वाटलं आणि मी फॅमिली ग्रुपला एक लिहिलेलं आहे. मी पहिल्यांदा म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, त्याला ट्रान्सलेट करून मराठी, मग काकूसाठी खास त्याला ट्रान्सलेट करून कन्नडमध्ये पण लिहिलेलं आहे. काकू कन्नडमध्ये वाचेल थोड्या वेळाने, मी आता मराठीमध्ये वाचते. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज तारीख आहे 26 एप्रिल 2024, तुमचा वाढदिवस. आजचा दिवस खूप खास आहे. पूजा काकू, तुमच्याविषयी कितीतरी लिहिलं तरी कमीच आहे, कारण तुम्ही एवढं मला पाठिंबा देता त्यापेक्षा काही जास्त नाही आहे. मला सगळ्या कामात मदत करता. अजून बरंच लिहायचं होतं पण तुमच्यासारखं लिहायला येत नाही. वन्स मोर हॅपी बर्थडे. पूजाला ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूजाला येऊन आता मला वाटते 4-5 महिने होत आले. पूजामुळं द कोकणे फॅमिलीची ताकद वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आनंद म्हणजे माझी जी धर्मपत्नी आहे सरस्वती, हिची सुद्धा ताकद वाढलेली आहे. तिच्यावर थोडंसं जास्त लोड होतं, पण पूजा आल्यापासून थोडंसं लोड कमी झालेलं आहे. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे सरस्वतीला एक छोटी बहीण मिळालेली आहे, त्यामुळे ते दोघींचं अतिशय बहिणीप्रमाणे वातावरण आहे. कायम दिवसातनं कमीत कमी 20-25 वेळा बाई 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 असं पूजा म्हणत असते सरस्वतीला आणि ते आम्हाला पण छान वाटतं ऐकायला. आणि पूजाचं आणि सरस्वतीचं हे असं जे बॉन्डिंग आहे ते असंच राहावं. एरवी आपण पाहतो जावाजावांचं जे नातं आहे ते थोडंसं दुरावलेलं असतं, पण तुम्ही जे आहेत ते मैत्रीण न राहता बहिणी बहिणी म्हणून राहावं असं मला वाटतं. तुला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. असंच आनंद उत्साही राहा आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान दिसते, अगदी राणीसारखी दिसते. आणि लग्नानंतरचा हा तिचा पहिला वाढदिवस सासरी आणि प्रत्येक मुलीला हा आठवणीत राहण्यासारखा असतो पहिला वाढदिवस आणि मे बी तिच्या आठवणीत राहील. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. थँक्यू. पूजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गेल्या वर्षी पूजाचा वाढदिवस बेंगलोरमध्ये झालेला होता. वाढदिवसाच्या नंतरनं मग अजितला हे केलं की बाबा अजित पूजाचा वाढदिवस आहे आणि बेंगलोरला जाऊन ये. बेंगलोरवरून वाढदिवसाचे शुभेच्छा आली होती. बस सुना ही दोघी बी सुना नाहीत, माझ्या मुली आहेत असं माझं म्हणणं आहे. मुलीपेक्षा पण जास्त आहे. पूजाच्या वाढदिवसासाठी आम्ही पण इकडे बोलून घेतले. आम्ही आलो पूजाचं शुभेच्छा ह्याचं वाढदिवसाचं. आणि आम्ही तर लहानापासून तिचं बड्डे केलं नाही, सगळं तिच्या मैत्रिणी केल्यात. आणि हे पहिलाच टाइम इथं बड्डे करतो. चांगल्या हॉटेलमध्ये आलो, नाश्ता केलो, जेवण केलं आणि हेच आमचं तिचा आशीर्वाद आमच्यावर, आमचा आशीर्वाद तिच्यावर. वन्स अगेन विश यू हॅपी बर्थडे मावशी. मी 8 रोज झाले यांच्या घरात आले. आज छान वाटते. आता जाणार आहे उद्या. वन्स अगेन विश यू हॅपी बर्थडे. पुन्हा एकदा पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी देतो. आजचा दिवस फार काय मोठा आम्ही प्लॅन केलं नाही, पण जे काही केलं ते सगळा दिवस छान गेला. सकाळी आम्ही तुळजापूरला आई भवानी मातेचं दर्शन घ्यायला गेलो, घरी आलो, थोडं रेस्ट घेतलो आणि खास पूजाच्या वाढदिवसानिमित्त पूजाचे आई बाबा सोलापूरला आले. मला आईला, दादाला, सगळ्यांना वाटायचं घरच्यांना आमच्या तर कोकणी फॅमिलीला की पूजाचे आई बाबा पण सोलापूरला पाहिजे पूजाच्या वाढदिवसाला. त्यानिमित्त ते पण आले, त्यामुळे आम्ही पण आनंदी आहे. पूजा पण खूप खुश आहे आणि दीपू तर मागच्या 8 दिवसाला घरी आहे, त्यामुळे दीपू आल्यामुळं घरात एक सदस्य आमच्या आले असं आम्हाला कायम वाटतंय. आणि मागच्या 4-5 महिने झालं पूजा लग्न करून सोलापूरला आली आहे, घरी आली आहे. घरात एक चांगली पॉझिटिव्ह वातावरण ती घेऊन आली आहे. दादा म्हटल्याप्रमाणे वहिनीनं लहान बहीण, आराध्याला छान मैत्रीण. आराध्या तर खूप मोठं इंग्लिश, कन्नड, मराठीत लिहिली तिला. आणि आईला सून भेटली नाही तर मुलगीच भेटली असं आई कायम म्हणते. त्यामुळं जी काही पूजा घरात पॉझिटिव्ह वातावरण आणली त्यामुळं आम्ही खूप खुश आहोत.
असंच पूजा कायम आनंदी राहो. मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्त नाही, पण वाढदिवस झाल्यानंतर एक 15 दिवसांनी मी बेंगलोरला गेलो होतो तिला भेटण्यासाठी. त्यावेळेस ती तिथं जॉब करायची आणि आज लग्नानंतर सोलापुरात पहिला वाढदिवस छान करावा असं माझी सगळ्यांची आमची इच्छा होती. आज ते मी केलेलं आहे. जेवणाचा प्लॅन झाला, बाहेर केक कटिंग झालं, सर्वजण आनंदी आहेत. पूजा असंच आनंदी, उत्साही, एनर्जेटिक राहावं असं मी तिला शुभेच्छा देतो. सोलापूरला आले मी बड्डेला पूजाच्या, आणि माझी हे पण मोठी मुलगी आणि तिच्या पूजाला मोठी बहीण आहे आणि ती मोठ्या बहिणीसारखं बाई, तिने पण हे तर बाई बाई म्हणत्या. माझ्यासारखी एक आई भेटली त्यांना, तेवढंच आम्हाला आनंद आहे. मला खूप छान वाटलं. माझं बर्थडे केले घरी, सगळे कालच्यापासून तयारीत लागलेले. नाईट सरप्राईज गिफ्ट होतं, सगळे मिळून आईस्क्रीम खाल्लो. त्याच्यानंतर ना आज आई बापन डान्स पण केलं. नाईट 2 कन्नड गाण्यावर आणि हिंदी सॉंग्सवर डान्स पण केलेलं, सगळेच केलेलं. आणि आई बापांना पण बोलवलेले. खूप छान वाटते माझ्या बर्थडेला दोघं आले पण. आता केक कटिंग आणि जेवण पण छान होतं. थँक्यू सगळ्यांना. आणि मी काकूकडे गेलेले, काकूकडनं गेलेले, तिथं पण स्वीट दिलेले मला, जामून आणलेले. त्याला धन्यवाद.